आता आम्ही आहोत पारपोलीच्या एका खूप सुंदर नेचर ट्रेलवर. राजेश आहे आमच्यासोबत, आमचा गाईड म्हणून राकेश, कौस्तुभ आणि पार्थ. आत्तापर्यंत आम्ही 25च्या आसपास बटरफ्लाईज आणि 30च्या आसपास बर्ड स्पीसीज कवर केल्या आहेत. 8 ते 9, 9:30च्या वेळात. अजून 1-1.5 तासाचा ट्रेल बाकी आहे. ट्रोगन, फ्रॉगमाउथ हेही टार्गेट आहे आत्ता. बघू, होप आपल्याला लक असेल तर आपल्याला नक्की दिसेल. राजेश आपल्याला खूप चांगलं गाईड करतो. नेचर ट्रेल्स पण इथले खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. शांत, फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत, बाकी कोणताही आवाज इकडे नाही. आणि पारपोली हे एक खूप सुंदर निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून आता आपल्यासमोर येतं. ते आहे तसं राखून निसर्ग पर्यटनाचा आनंद घेऊया. टिप वरती बघ, ब्लॅक वगैरे काय कुठला आहे. अरे ह्याची फिमेल ही, ह्याची फिमेल ती ऑरेंज मिनी प्लम हेडेड पॅराकिट आहे. खायचा आता पॅन्डेल रॉयल. किती फुलपाखरा आहे तिकडे एकूण? 180 पेक्षा जास्त. आणि सगळ्याची तुम्ही नोंद केलेली? हो, नोंद केलेली आहे, पुस्तक पण तयार केलेले आहे. तुझं नाव काय? राजेश कविटकर, पारपोली. तू काय करतो इकडे? मी इथं नर्सरीमध्ये काम करतो आहे आणि त्याच्याबरोबर गाईडचं पण काम करतो. गाईड म्हणजे तू काय काय दाखवतो तुझ्या या? मी जेव्हा फुलपाखराबरोबर पक्षी पण दाखवतो. ओके. काय वेळ असते ही पक्षी निरीक्षण किंवा फुलपाखरे निरीक्षणासाठी जायला? सकाळचं जास्त टायमिंग असतो, 10 वाजेपर्यंत पक्षी किंवा फुलपाखराचा टायमिंग चांगला असतो बघायला. नमस्कार, माझं नाव एकनाथ तुकाराम परब. हे आम्ही आता 3 वर्ष झालीत हे असंच आमच्याकडे केलं आहे. पहिल्यांदा होमस्टे वगैरे काही नव्हता, पण ते जे फुलपाखरू महोत्सव म्हणून चालू झाला त्यावेळीपासून आम्ही हे होमस्टेसाठी मी माझं स्वतःचं घर दिलं आहे. तिथं माझ्याकडे 4 रूम आहेत आणि माझ्याकडे येणारे लोक नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बाहेरची लोक येत असतात. वरच्या वर जी लोक येऊन गेली तीच लोक परत परत येतात. बाकी एरवी बाकीच्या लोकांना थोडंफार माहीत नसतं, मग तेच जाऊन आपल्या मित्रांना, आईवडिलांना किंवा भाऊ बहीण कोण असतील त्यांना परत परत तीच लोक घेऊन येतात. काय वैशिष्ट्य आहे तुमच्या पारपोलीचं? पारपोलीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावात जास्तीत जास्त फुलपाखरं मिळतात. 220 प्रकारच्या प्रजाती आहेत पारपोली गावामध्ये फुलपाखरांच्या, आणि वेगवेगळ्या वनस्पती पण आहेत, पक्षी आहेत, प्राणी पण आहेत. काही काही लोक रात्रीच्या वेळी ट्रेल करायला येतात, ते सर्पमित्र असतात, सर्प बघण्यासाठी किंवा प्राणी बघण्यासाठी येतात. आत्ता मी आणि राजेश आहोत फुलपाखरांचं गाव, महाराष्ट्रातलं फुलपाखरांचं गाव. 2015 साली पहिल्यांदा जेव्हा आंबोलीमध्ये बटरफ्लाय फेस्टिवल घेतला होता त्यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते आपण या गावाला बहुमान दिला होता फुलपाखरांचं गाव म्हणून. मे बी भारतातलं पहिलं असेल फुलपाखरांचं गाव. त्यानंतर वनविभागाने याची दखल घेत 3-4 वर्ष फुलपाखरांचा महोत्सव या गावामध्ये घेतला आणि अशा प्रकारचे म्युरल सुद्धा, इन्फॉर्मेटिव्ह म्युरल सुद्धा आता गावागावात ठिकठिकाणी दिसत आहेत. प्रत्येक गावातल्या घरांवरती फुलपाखरांची चित्र आहेत आणि एक माहोल फुलपाखरांच्या गावात. आपण पारपोलीतल्या ट्री हाऊसमध्ये जाणार आहोत. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ग्रामस्थ यांनी खूप उत्साहाने आणि खूप सहकार्यातून हा उपक्रम सुरू केलेला आहे. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. अगदी जमिनीपासनं 30 फूट उंचावरती हे ट्री हाऊस आहे. आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती हे ट्री हाऊस बांधलेलं आहे. सो या पायऱ्यांवरनं आल्यानंतर अमेझिंग नजारा आपल्याला बघायला मिळतो आंबोलीतल्या या पर्वतरांगांचा, सह्याद्रीतल्या पर्वतरांगांचा. आणि पूर्ण वुडन फ्लोअरिंग आहे, भिंती लाकडी आहेत, झाडाच्या फांद्या जशा आहेत
तशा ठेवल्या आहेत आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे नेक्स्ट लेवल कॉटेजेस आहेत, म्हणजे अमेझिंग शब्द नाही. खूप सुंदर प्रोग्राम केला. बेड बघू शकता, क्लीन नीट. पलीकडे काचा आहेत आणि इकडे गॅलरी दिलेली आहे. सो इथे बसून बर्डिंग बटरफ्लाइंग करू शकतो आपण. इतकं भारी काम केलेलं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने. संपूर्ण सिंधुदुर्गात स्वर्ग आहे, पण आंबोली, पारपोली ही जी गावं आहेत, ही चेरी स्पॉट, आईस्क्रीमचा जो चेरी स्पॉट असतो तशी ही गावं आहेत. आज दिवसभराचा ट्रेल आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत काही इतके सुंदर स्वर्गीय नजारेही आम्ही बघत आलो. तुम्हाला जर स्वर्गीय नजारा बघायचा असेल तर नक्की पारपोलीला, एवढं मी सांगेन.